ഇപ്പോൾ വോട്ട് ചോരി വിഷയവുമായി ബന്ധപ്പെട്ട് ലോക്സഭയിൽ പ്രതിപക്ഷം പ്രതിഷേധിക്കുകയാണ്. एक्टिविटी के अंतर्गत सेव वाटर, सेव फूड, सेव एनर्जी के साथ साथ सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, ई वेस्ट मैनेजमेंट, बैन सिंगल यूज प्लास्टिक और सबसे बड़ी बात है हेल्दी लाइफ स्टाइल, इसके भी प्रचार प्रसार के लिए कार्य कर रहे हैं। उसके साथ ही साथ हम वर्ष में एक सप्ताह विशेष रूप से वायु प्रदूषण के प्रति लोगों में जागरूकता के लिए भी कार्यक्रम कर रहे हैं। हम उन म्यूनिसिपैलिटियों को विशेष प्रोत्साहन पुरस्कार भी दे रहे हैं जो जन भागीदारी के माध्यम से पॉल्यूशन के जो विभिन्न आयाम है, चाहे व्हीकल पॉल्यूशन हो, चाहे इंडस्ट्रियल पॉल्यूशन हो, चाहे डस्ट पॉल्यूशन हो, उस पर जो नवाचार कर रहे हैं उनको भी प्रोत्साहन देने का काम करते हैं। एनकैप के अंतर्गत जहां पर सिटीज में वायु प्रदूषण को रोकने के लिए स्टेप बाय अरेंजमेंट है, उसके लिए भी फंडिंग करने का काम हम इस कार्यक्रम के अंतर्गत करते हैं। अध्यक्ष जी, मैं माननीय मंत्री जी का बहुत आभारी हूं जो उन्होंने इतने विस्तार से इसका जवाब दिया। मेरा दूसरा प्रश्न है कि दिल्ली पोल्यूशन कंट्रोल कमेटी की रिपोर्ट के अनुसार दिल्ली में यमुना मैया के पानी की गुणवत्ता, विशेषकर डिजॉल्व ऑक्सीजन और बायोलॉजिकल ऑक्सीजन डिमांड സഭ തുടങ്ങുമ്പോൾ തന്നെ പ്രതിഷേധവുമായി രംഗത്ത് വരികയാണോ പ്രതിപക്ഷം? മുതൽ ലോക്സഭയിൽ പ്രതിപക്ഷ ബഹളമാണ് ഇപ്പോൾ തുടങ്ങിയിരിക്കുന്നത്. ബീഹാറിലെ വോട്ടർ പട്ടിക പരിഷ്കരണവുമായി ബന്ധപ്പെട്ട ചർച്ച വേണമെന്നാണ് പ്രതിപക്ഷം ഇന്നും സഭയിൽ ആവശ്യപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. എന്നാൽ അതിന് സ്പീക്കർ തയ്യാറായിട്ടില്ല. പ്രതിപക്ഷം ബഹളം ഉണ്ടാകരുതെന്ന് സ്പീക്കർ നിരന്തരം ആവശ്യപ്പെടുന്നുണ്ട്, ചെയർ ആവശ്യപ്പെടുന്നുണ്ട്. എന്നാൽ പ്രതിഷേധവുമായി തന്നെ രംഗത്ത് നിൽക്കുകയാണ് എംപിമാർ. അതേസമയം രാജ്യസഭയിൽ ശാന്തമായിട്ടാണ് സഭാ നടപടികൾ ഇപ്പോൾ തുടരുന്നത്. പ്രതിപക്ഷ ബഹളം രാജ്യസഭയിലില്ല, എന്നാൽ ലോക്സഭയിൽ വലിയ രീതിയിലുള്ള പ്രതിഷേധം നടക്കുന്നുണ്ട്. 11:30-കാണ് എംപിമാരുടെ മാർച്ച് പാർലമെന്റിന് അകത്തുനിന്ന് ആരംഭിക്കുന്നത്. അതിന് മുന്നോടിയായിട്ടാണ് ഇപ്പോൾ ഇത്തരം ഒരു പ്രതിഷേധം സഭക്കകത്ത് നടക്കുന്നത്. സഭാ നടപടികൾ ആരംഭിക്കുന്നതിന് മുമ്പ് പാർലമെന്റിന് പുറത്തും പാർലമെന്റ് കവാടത്തിലും പ്രതിപക്ഷത്തിന്റെ പ്രതിഷേധമുണ്ടായിരുന്നു. അതിന് പിന്നാലെയാണ് സഭാ നടപടികൾ ആരംഭിച്ചപ്പോൾ എംപിമാരെല്ലാവരും അകത്തു കയറിക്കൊണ്ട് ഇപ്പോൾ ബീഹാറിലെ വോട്ടർ പട്ടിക പരിഷ്കരണവും അതോടൊപ്പം തന്നെ രാഹുൽ ഗാന്ധി ഉന്നയിച്ച വിഷയങ്ങളിലെല്ലാം ചർച്ച വേണമെന്നുള്ളൊരു ആവശ്യമാണ് ഇപ്പോൾ പ്രതിപക്ഷം ഉയർത്തിയിരിക്കുന്നത്. സഭാ നടപടികൾ ഇപ്പോഴും തുടരുകയാണ്. के साथ ही साथ सीवेज स्टैंडर्ड को बनाने के लिए वाटर एक्ट के अंतर्गत और यमुना में जो अन्य जो शहरी आबादियां हैं उनसे जो प्रदूषण आता है उसके लिए एसटीपी लगाने के लिए एक व्यापक योजना कार्यवाही का कार्य किया जा रहा है। जल शक्ति मंत्रालय के साथ पर्यावरण मंत्रालय उसको सहयोग कर रहा है। नंबर 305 माननीय सदस्यगण, आपको 14 दिन हो गए सदन को नियोजित तरीके से आप बाधित कर रहे हैं। 14 दिन से आप सदन को नहीं चलने दे रहे। ये लोकतंत्र की परंपराओं के अनुरूप नहीं है। देश की जनता का करोड़ों रुपया कार्रवाई में खर्च होता है। आपको जनता ने यहाँ प्रश्न पूछने, मुद्दे उठाने के लिए भेजा है, उनकी अपेक्षाएं, आकांक्षाओं के लिए भेजा है, उनकी कठिनाई और चुनौतियों के लिए भेजा है। लेकिन आप सदन में नियोजित तरीके से शोरगुल करना, हंगामा करना, तख्तियां लहराना, ये संसदीय परंपराओं के अनुरूप नहीं है। और 14 दिन तक आप जिस तरीके का व्यवहार आचरण कर रहा है, पूरा देश आपको देख रहा है। आपको नारेबाजी, तख्तियां, प्रदर्शन करना है तो आप सदन के कैंपस के बाहर करिए। हर मुद्दे पर चर्चा होगी। सदन चर्चा संवाद के लिए महत्वपूर्ण विधेयकों पर भी चर्चा होगी। आप जाकर बैठिए। सदन नहीं चलना देना चाहते आप? देश की जनता ये सब देख रही है। मैं पुनः आपसे आग्रह कर रहा हूं कि सदन की कार्रवाई को चलने दें। मैं सभी माननीय सदस्यों को हर विषय पर पर्याप्त अवसर, पर्याप्त समय दूंगा। प्लीज बैठिए। सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है।